डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला माहीतच असेल की बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळतो। यामध्ये भांडे असेल, मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये असतील किंवा घरकुल योजना असेल, मुलांना शिष्यवृत्ती असेल, तर इतर विविध योजनांचा लाभ मिळतो। परंतु हे रजिस्ट्रेशन फक्त 1 वर्षासाठी असतं। 1 वर्ष झालं की मग त्या ठिकाणी परत हे रिन्यूअल करावं लागतं, नूतनीकरण करावं लागतं। तर यासाठी नूतनीकरण करण्यासाठी किंवा रजिस्टर करण्यासाठी जी प्रोसेस असते ती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तुम्हाला जर नवीन अर्ज करायचा असेल तरी देखील तुम्हाला अशा प्रकारचं एक 90 दिवसाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं, किंवा तुम्हाला जर नूतनीकरण करायचं असेल तरी देखील रिन्यूअलसाठी देखील अशा प्रकारचं हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र हवं असतं। यावर कोणती माहिती असते, त्यानंतर याच्यासोबत कोणते कागदपत्र जोडायचे आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी एक एक करत जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशा प्रकारे हा एक फॉर्म असतो। फॉर्म म्हणल्यापेक्षा हे एक सर्टिफिकेट आहे, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र। तर या ठिकाणी अशा प्रकारचं एक 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला नूतनीकरण करताना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने स्कॅन करून अपलोड करायचे आहे। त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर लॉग इन करून जो अर्जदार आहे किंवा जो कामगार आहे तर त्या कामगारांच्या प्रोफाईलची प्रिंट देखील त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायची आहे। नूतनीकरणासाठी अशा प्रकारचं तुम्हाला हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। यामध्ये जी माहिती भरायची आहे किंवा जी माहिती लिहायची आहे तर ती कशा पद्धतीने लिहायची आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा 90 दिवस किंवा 90 दिवसापेक्षा जास्त काम केल्याचं हे प्रमाणपत्र असतं। या ठिकाणी जावक क्रमांक आहे, जावक दिनांक आहे, पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे। त्यानंतर प्रमाणपत्र जारी करणाऱ्या कार्यालयाचा तपशील या ठिकाणी असणार आहे। तर हे जे सर्व प्रमाणपत्र आहे तर तुम्ही एक एक करत या ठिकाणी माहिती टाकायची आहे। अधिकाऱ्याचे नाव, पद, त्यानंतर तालुका, जिल्हा, पिनकोड, संपर्क क्रमांक या ठिकाणी माहिती दिलेली। इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती अधिनियम 1996 व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवा शर्ती नियम 2007 अन्वये लाभार्थी म्हणून खाली नमूद बांधकाम कामगारास नाका बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येत आहे। तर या ठिकाणी जो बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराचं नाव, वय, वर्ष, कामगाराचा पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, संपर्क क्रमांक आणि कामाचं स्वरूप या ठिकाणी हाताने लिहून तुम्हाला टाकायचं आहे। कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता देखील या ठिकाणी टाकायचा आहे। गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती कधी झाली, दिवसाचे वेतन किती आहे, तर या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पेनाने लिहायची आहे। त्यानंतर मागील वर्षात बांधकाम कामगारांनी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा तपशील जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी जो गव्हर्नमेंटचा ठेकेदार आहे तर त्या ठेकेदाराचा सही शिक्का या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल तर ग्रामसेवकाचा सही शिक्का या ठिकाणी लागतो। तुम्ही जर नगरपालिकेमध्ये रहिवासी असाल तर त्या संदर्भातील तत्सम अधिकाऱ्याचा सही शिक्का या ठिकाणी घ्यावा लागणार आहे। नवीन नोंदणी करताना या ठिकाणी स्वयं घोषणापत्र अपलोड करायचं आहे। आधारमधील माहितीच्या वापरासंबंधात संमतीपत्र देखील या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर नवीन नोंदणी करण्यासाठी कशी प्रोसेस आहे आणि नूतनीकरणासाठी कशी प्रोसेस आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी प्रत्येकाकडे आधार कार्ड असतं, राशन कार्ड असतं, बँक पासबुक असतं, मोबाईल तर असतोच। सगळ्यात महत्त्वाचं जे कागदपत्र आहे, जे प्रमाणपत्र आहे ते म्हणजे 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र। हे प्रमाणपत्र जर तुम्हाला मिळालं, त्यावरती गव्हर्नमेंट ठेकेदाराने सही स्वाक्षरी केली, शिक्का दिला, त्याचप्रमाणे ग्रामसेवकाने सही शिक्का दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला नूतनीकरणास कसलीही अडचण येणार नाही किंवा नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्यास कसलीही अडचण येणार आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कामगार सुविधा केंद्र निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या कामगार सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ही सर्व कागदपत्रे त्यांना दाखवायची आहेत। ही कागदपत्रे त्यांना दाखवली की ते आपोआप स्कॅन करतात, स्कॅन करून अपलोड करतात आणि मग जर तुमची सर्व कागदपत्रे ओके असेल तर तुमचा जो अर्ज आहे तो नूतनीकरणाचा अर्ज सँक्शन होतो किंवा नवीन नोंदणी असेल तर तो अर्ज मंजूर होतो। त्या संदर्भात तुम्हाला SMS देखील येतो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे की नवीन नोंदणी करायची असेल किंवा नूतनीकरण करायचं असेल तर त्या संदर्भात डॉक्युमेंट कोणकोणती लागतात। धन्यवाद।